एका महानगरात एक खून होतो। या खुनाचे आरोपी म्हणून काही जणांना अटक होते, त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो, त्यांना न्यायालयीन कोठडी मिळते। कोर्टात या खून प्रकरणाचा निकाल काय लागतो याकडे सर्वांचं लक्ष असतं। पण तेवढ्यात या गोष्टीमध्ये एक ट्विस्ट येतो। कोठडीत असणारे आरोपी निवडणूक लढवायचं ठरवतात। त्यांना कोर्टाकडनं ग्रीन सिग्नल मिळतो, शिवाय त्यांना तिकीट देण्यासाठी एका राजकीय पक्षाची तयारी देखील सुरू होते। हे सगळं घडणारं महानगर कुठलं, आरोपी कोण, पक्ष कुठला आणि प्रकरण काय, बघा या रिपोर्टमध्ये। बंडू आंदेकर, सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर या तिघांना तुम्ही ओळखलत का? नसेल ओळखलं तर ऐका। हे आहेत आयुष कोमकर खून प्रकरणातले आरोपी। ही झाली महाराष्ट्रवासियांसाठीची सर्वसामान्य ओळख। पण तुम्ही जर पुणेकर असाल तर या चेहऱ्यांकडे आणखी बारकाईनं पहा, कारण हे चेहरे लवकरच तुमच्या घरची डोअरबेल वाजवू शकतात आणि आम्हालाच मत द्या अशी विनंती तुम्हाला करू शकतात। त्याचं कारण म्हणजे या तिघांनाही महापालिका निवडणूक लढण्याची परवानगी मिळाली आहे। पुण्याच्या विशेष मोक्का न्यायालयानं त्यांना निवडणूक लढायला हरकत नाही असा निर्णय दिलाय। एवढंच नव्हे तर निवडणूक लढवणं हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचंही कोर्टानं अधोरेखित केलंय। त्यामुळे पुण्यात आता हे सर्व आंदेकर निवडणूक लढायला मोकळे झालेत। आता एवढे गंभीर आरोप असणाऱ्यांना तिकीट देण्याची रिस्क कुठला पक्ष घेईल असा प्रश्न तुम्हाला पडेल। जर तसा प्रश्न पडलाच असेल तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दिलेली ही प्रतिक्रिया तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी पुरेशी ठरेल। ज्यावेळेस त्यांच्यावर FIR दाखल केला आणि FIR दाखल केल्यानंतर त्यांना अटक केली, ते आता जेलमध्ये देखील आहेत। पोलिसांच्या तपासामध्ये काय निष्पन्न झालंय, पोलिसांनी तपासात काय काय केलं आहे हे बघून उमेदवारी देणार की नाही हे ठरवणार। हो, त्यांचा रोल कितपत आहे की नाही हे पाहूनच आम्ही त्यांना उमेदवारी देण्याचा विचार करू। तर आगामी निवडणुकीतल्या या संभाव्य उमेदवारांची थोडक्यात ओळख करून घेऊया। बंडू, लक्ष्मी आणि सोनाली हे तिन्ही आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। 5 सप्टेंबर रोजी आयुष कोमकरची पुण्याच्या नाना पेठेत हत्या झाली। या प्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकरला अटक झाली। लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर यांच्यासह 15 आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदेकर मंडळींना उमेदवारी मिळण्याची शक्यता लक्षात आल्यावर काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे। त्यांना उमेदवारी द्यायची का नाही त्याची पक्षश्रेष्ठी आणि त्यांचा आत्ताची गुन्हेगारीमध्ये किती समाविष्ट कोण आहे हे पाहून निश्चितच गुन्हेगारीमध्ये त्यांचा डायरेक्ट संबंध असेल तर त्यांना नाकारलं पाहिजे। पण परत मी एकदा सांगतो की त्यांना लोक निवडून दिल्यानंतर संविधानाने त्यानंतर आम्हाला बोलण्याचा कोणता अधिकार राहतो का हा प्रश्न राहतो। पुण्यात महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याची चर्चा आहे। कदाचित त्यामुळेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका काँग्रेस एवढी तिखट नाही, तर भाजपनंही सध्या यावरून मौन बाळगणं पसंत केलंय। आंदेकर कुटुंब हे 2 राष्ट्रवादी विभक्त झाल्यानंतर सन्माननीय अजितदादांच्या बरोबर गेलेत। त्यामुळे त्यांनी अजितदादांकडे जर तशा प्रकारचा अर्ज केला असेल तर त्याच्यामध्ये आश्चर्य वाटून घेण्याचं काही कारण नाही। अर्थात आंदेकर कुटुंबांना तिकीट द्यायचं काय किंवा नाही याचा सर्वस्वी अधिकार सन्माननीय अजितदादांना असेल। त्याच्यामुळं ते काय निर्णय घेतात हा त्यांच्या पार्टीचा अंतर्गत प्रश्न असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं। अजित पवार गटाकडून हे उमेदवारीमध्ये अर्ज त्यात विचार होतोय, असं विचार करणं कितपत योग्य वाटतं? नाही, अजून आमच्याकडे अशा पद्धतीने कोणताही प्रस्ताव आलेला नाहीये। महायुती म्हणून आम्ही लढत असताना महायुती म्हणून काही प्रस्ताव मित्रपक्षांचे ज्यावेळेस येतील, मला असं वाटतं जेव्हा या संदर्भात काही नावं येतील त्यावेळेस त्याच्यावरती आम्ही योग्य त्या पद्धतीने चर्चा करू। एकेकाळी विद्येचं माहेरघर असणारं पुणे गेल्या काही वर्षात गुन्हेगारीचं माहेरघर होत चाललंय। 2017 मध्ये झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तब्बल 128 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते। या 128 पैकी 93 उमेदवार हे खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल असणारे होते। या 93 पैकी सर्वाधिक 25 उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे होते। शिवसेनेचे 24, भाजपचे 22, काँग्रेसचे 11 आणि मनसेचे 12 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे होते। पुण्यात दिवसाढवळ्या होणारे खून, कोयते नाचवत फिरणाऱ्या टोळ्या आणि गुन्हेगारांना राजकीय संरक्षण मिळण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात चांगलेच वाढले। हाच ट्रेंड कायम राहिला तर न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या या सर्व आंदेकरांना राजकीय वॉशिंग मशीनमधून धुवून काढण्याची प्रक्रिया लवकरच होऊ शकते। त्यामुळे खून प्रकरणात अटकेत असणारी ही आंदेकर कंपनी लवकरच विजयाचा गुलाल उधळताना दिसली तर आश्चर्य वाटायला नको। पुण्याहून मंदार गोंजारीसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.